नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जून 2025 महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये कम्युनिकेशन अर्थात संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? पर्याय क्रमांक ए, संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण. पर्याय क्रमांक बी, संज्ञापनाच्या आशयाच्या रचनाबंध. पर्याय क्रमांक सी, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. पर्याय क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. तर यात काय विचारले आहे ना, संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी जर व्याख्या आपण केली तर याच्या यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी आपल्याला निकष ठरवायचा आहे मूलभूत. तर याचा कोणता निकष असेल? पर्याय क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू अभिप्रेत अर्थ हा एकदा आपल्याला समजला तर आपण संज्ञापनाच्या यशस्वीतेचे प्रमाण ठरवू शकतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. तर बघा, इथं दोन प्रसंग दिलेले आहेत. प्रसंग 1, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये जर सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे? आता खालील 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या पर्यायातला आपल्याला सर्वाधिक संभाव्य वाटणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. त्याचं पर्याय उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. कारण काय? तर प्रसंग 1 मध्ये शिक्षक हा 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. कारण विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसोबत त्यांना आंतरक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं सर्वाधिक संभाव्य उत्तर आहे किंवा सर्वाधिक संभाव्य उत्तर असणारा बी पर्याय आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. हा प्रश्न बघा, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? तर आपल्याला यांनी काय काय विचारलेले आहे? ग्रुप कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन यावरती हा प्रश्न आहे. तर याचा पर्याय क्रमांक ए, संज्ञापनाचा प्रभावीपणा. पर्याय क्रमांक बी, संज्ञापनाचे माध्यम. पर्याय क्रमांक सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. आणि पर्याय क्रमांक डी, संज्ञापनाचे संदेशाचे स्वरूप, संज्ञापनातील संदेशाचे स्वरूप. तर आता आपण संज्ञापनाचे स्वयंसंज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन किंवा गट संज्ञापन किंवा जनसंज्ञापन हे प्रकार आपण
कशाच्या आधारे ठरवतो की त्या संज्ञापनात सहभागी व्यक्ती किती आहेत याच्यावर. जर दोनच व्यक्ती असेल तर आपण त्याला दोन व्यक्तीमधील संज्ञापन म्हणू शकतो, किंवा अति दोनपेक्षा जास्त असतील तर त्याला आपण गट संज्ञापन किंवा जनसंज्ञापन असे म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. आता बघा हा प्रश्न काय विचारला आहे. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही. आता प्रश्न काय विचारला आपल्याला की खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडलेली नाही. म्हणजेच काय, 4 पर्यायापैकी 3 पर्याय या गोष्टी घडलेल्या आहेत आणि एक पर्याय जो आहे ती गोष्ट घडलेली नाही. पर्याय क्रमांक ए. दूरदर्शन म्हणजेच DD हे आकाशवाणीपासून AIR विभक्त झाले आहे. ऑल इंडिया रेडिओपासून विभक्त झाले आहे. पर्याय क्रमांक बी. दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. पर्याय क्रमांक सी. भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. पर्याय क्रमांक डी. रामायण महाभारत यासारख्या मालिकाचे प्रसारण सुरू झाले. त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए. दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. पुढील प्रश्न क्रमांक 20. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक ए. त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. पर्याय क्रमांक बी. हे स्थळाच्या मर्यादा पार करते. पर्याय क्रमांक सी. ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते. आणि पर्याय क्रमांक डी. त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. नसतात का? नाही तर ते असतात. म्हणजे हे विधान असत्य आहे. तर हे होते 2025 मधील महाराष्ट्र सेट या परीक्षेत संप्रेषण या घटकावर विचारलेले प्रश्न. धन्यवाद.